मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचं 24 डिसेंबरला अल्टिमेटम जो आहे तो संपत आहे आणि त्याच आधी म्हणजे 23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटलाची जी इशारा सभा आहे त्या बीडच्या या मैदानावरती होणार आहे। बीडपासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरावर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्या महामार्गाच्या एकदम शेजारीच हे पाटील नावाचं हे मैदान आहे। जवळपास 100 एकर परिसराचा मैदान आहे आणि या मैदानामध्ये मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा आहे ती होणार आहे। साधारणतः 23 तारखेला सायंकाळी 6 वाजता ही सभा जी सुरू आहे ती सुरुवात होणार आहे। नेमकं आता जरांगे पाटील काय भूमिका घेतील, सरकारबद्दल काय मत त्यांचं आहे व्यक्त करतील, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आणि हा जो परिसर जर पाहिला तर शेवटची ही सभा मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा राहणार आहे। 100 एकरचा परिसर आहे आणि काही मराठा समन्वयक जे आहेत इथले जे नियोजक आहेत ते अशा पद्धतीने इथली माहिती वगैरे घेताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत स्टेजचा जो भाग आहे तो पलीकडच्या ठिकाणी होणार आहे आणि हा जो परिसर आहे तो पार्किंगसाठी देण्यात येणार आहे। त्या दिवशी कुठलीही वाहतूक सेवा सुविधा जे आहे खोळंबली नाही पाहिजे यासाठी पोलीस देखील या सभेची शहानिशा करतायत। सभेची माहिती घेताना आपल्याला मिळतं। एकंदरीत पाहता मनोज जरांगे पाटील आता नेमकं 23 डिसेंबरच्या बीडच्या या सभेमध्ये काय एल्गार पुकारतील किंवा समाज बांधवाला काय संदेश देतील याकडे संपूर्ण राज्याचंच आणि मराठा समाज बांधवाचा लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।